आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। विठाबाई भाऊ नारायणगावकरचा जो तमाशा फड आहे, या तमाशा फडावरच्या कलावंतावर तो टू व्हीलर वरून चाललेल्या गावगुंडानं कट मारून, तो कट मारल्यानंतर जाब विचारल्यानंतर त्यानं 50 ते 60 अशा या ठिकाणी काही गावगुंडांना बोलावलं आणि अक्षरशः जो जातीवंत कलाकार आहे, ज्यांनी या जमिनीवरती या ठिकाणी माथा टेकवून आयुष्यातली अस्मिता जपलेली आहे, ज्या विठाबाईंनी आयुष्यामध्ये या ठिकाणी कलाकारांच्या भावना काय असतात हे सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला नव्हे तर जगाने ज्यांची दखल घेतली, ज्या मातेनं 9 महिन्याची गरोदर असताना स्टेजवरती बाळंतन झाली आणि ती बाळंतन झाली स्टेजवर झाल्यावरती ज्या वेळेला समोरचा प्रेक्षक आम्हाला विठाबाईच या ठिकाणी स्टेजवर हवी आहे असं म्हटल्यानंतर ओल्या बाळंतींना परत कष्ट घालून या ठिकाणी आपली कला या महाराष्ट्राच्या कलाकारापुढे या ठिकाणी प्रेक्षकासमोर सादर केली। अशी या ठिकाणी पदानं पुरस्कार प्राप्त असणारी ही माता, ज्या मातेचा हा जो गरीब असणाऱ्या कलाच्या अवलादीच्या या ठिकाणी असणाऱ्या त्या गावगुंडांनी अक्षरशः महिला भगिनींच्या वरती बेइज्जत अशा पद्धतीनं त्यांच्यावरती या ठिकाणी खरं तर त्याच्यावरती घाला केला, त्यांची बेइज्जत केली। अक्षरशः त्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या अंगावरती त्यांनी हल्ले केले आणि त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं मानहानी होईल, त्यांना दुःख होईल अशा पद्धतीनं मॅडम त्यांनी त्याचं वर्तन केलेलं आहे। हे पुरोगामी महाराष्ट्राला नो शोभणारी बाब आहे। फुले शाहू आंबेडकरांच्या समतावादी विचारधारेच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं की ज्या शिवरायांनी माते समान परस्त्रीला माते समान मानणाऱ्या आणि राजाच्या पाटलाचे स्त्रीवर या ठिकाणी खऱ्या अर्थानं हल्ला केल्यानंतर त्यांचे हातपाय तोडणाऱ्या महाराष्ट्राची या ठिकाणी ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये अशा जर या ठिकाणी कलाकारावरती अशा पद्धतीनं जो भ्याड हल्ला होणं, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेला या ठिकाणी कलंक लावणारा आणि मानवतेला काळीमा फासणारा हा जो प्रकार या ठिकाणी घडलेला आहे, अशा नराधमांच्या वरती कठोरातलं कठोर असं शासन व्हावं अशा पद्धतीचं आम्ही सर्व सांगोला शहर तालुक्यातील सर्व कलाकार आणि विविध जाती धर्मातले बहुजन समाजातील सर्व सामाजिक समाज बांधव, आमचे सर्व पत्रकार बांधव यामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। आमच्या या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक असणाऱ्या या मागणीचं निवेदन आपण घ्यावं आणि ते पुढे या ठिकाणी द्यावं अशा पद्धतीने आपल्याला माझे मित्र आहेत, त्यांच्या फडावर आणि त्यांच्या कलावंतावर एवढा भ्याड हल्ला झाला की गाडीत घुसून कलावंतांना मारलं। एवढंच काय तर माझ्या माता भगिनी जी कलावंत आहेत, राहू द्या कलावंतांना मारू नका म्हणून सोडायला गेलेल्या त्यांच्या अंगावरली कपडे फाटले, त्यांना लाता बुक्क्यांनी मारलं। हा जो प्रकार घडतोय आता या ठिकाणी बरेच आमचे सगळे पार्टी प्रमुख कलावंत आलेले आहेत, पार्टी प्रमुख आहेत। उद्या आमच्यावर सुद्धा असा हल्ला व्हायला कमी होणार नाही म्हणून आता आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की असा भ्याड हल्ला होणे निंदनीय आहे आणि ज्यांनी भ्याड हल्ला केला त्या सर्व गावगुंडावर कठोरात कठोर अशी कारवाई व्हावी अशी आमच्या सर्व संघटनेच्या बहुजनांच्या वतीनं, कलावंतांच्या वतीनं आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आणि हेच निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब यांच्यापर्यंत ते पोहोचवावं आणि नंतर अशी घटना घडू नये। कलाकार हा हसवत राहतो आणि त्या कलाकाराला जर तुम्ही रडवत राहिला तरी योग्य नाही म्हणून आम्ही ह्या भ्याड हल्ल्याचा सर्वजण निषेध करत आहोत, जाहीर निषेध। कलाकारांच्या वरती भ्याड हल्ला करणाऱ्या नराधमांना अटक झालीच पाहिजे, असे नीच भ्याड कृत्य करणाऱ्या नराधमांना अटक झालीच पाहिजे। ची या ठिकाणी मागणी ज्यांच्या कलाकार म्हणून असा जातीवंत कलाकार आपल्या मातीतला की जो सांगोल्याच्या शिरपेचा ज्यांनी मानाचा तुरा खवला आणि ज्यांना या ठिकाणी नालंदा विद्यापीठानं
डिलीट सारख्या या ठिकाणी असणाऱ्या पदवीनं सन्मानित केलं. असा आमचा मान पान सन्मान आणि स्वाभिमान अशा पद्धतीचा हा कलाकार आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या सांगोले शहरातील सगळ्या कलावंतांचं नेतृत्व करतो आणि आज आपल्या या ठिकाणी कलावंतावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आपल्याबरोबर या ठिकाणी या लढ्यामध्ये सहभागी होतो. असे या सांगोला तालुक्याचे सुपुत्र आदरणीय शाहीर सुभाष कोरे हे या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील. महाराष्ट्रामध्ये आपला महाराष्ट्र म्हणजे सांस्कृतिक लोककला सादर करणारे एक वैभव आहे. कलावंत म्हणजे एक वैभव आहे. सांस्कृतिक कला जोपासणारे जतन व संवर्धन करणारे कलावंत आहेत. आता यात्रा जत्रा उरूस असे कार्यक्रम चालू आहेत, पण असे कार्यक्रम करत असताना हे लोककलावंत पोट भराय दुसऱ्या गावात जातात आणि आपलं दुःख आपलं सुख मुलं बाळं घरदार बाजूला ठेवून आपली जनतेची मनोरंजन करतात. आणि ही मनोरंजन करताना घारगाव संगमनेरमध्ये ते घारगाव येथे पोलीस स्टेशन हद्दीत त्या घारगावमध्ये आपल्या विठाभाऊ मांग लोकनाट्य तमाशा मंडळाचे चालक मालक. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.